आजची रेसिपी आहे विदर्भ स्पेशल कढीगोळे। यासाठी हिरव्या तुरीचे दाणे 3 वाट्या आपल्याला छान स्वच्छ धुवून आणि निवडून घ्यायचे आहे। आता हे दाणे आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घ्यायचे आहे। हे दाणे ही पेस्ट तुम्ही पाट्या वरवंट्यावर पण करू शकता। आता यामध्येच आपण हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि 1 चम्मच जिरं हे टाकून आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। अशी बघा, ही पेस्ट बनवताना जास्त पाण्याचा वापर करू नका। या पेस्टमध्ये बाइंडिंगसाठी आपल्याला 3 चम्मच गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे, अर्धा चम्मच हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता हे मिश्रण आपल्याला छान मळून घ्यायचं आहे आणि मळताना पाण्याचा वापर अजिबात करू नका। मिश्रण मळून झालं की आपल्याला असा डो मिळेल। आता कढीसाठी दही बनवून घेऊ। त्यासाठी आंबट दही घ्यायचा आहे आपल्याला 1 पाव। त्यामध्ये 3 चम्मच बेसन, चवीनुसार मीठ आणि अर्धा चम्मच हळद टाकायची आहे आणि छान घुसळून घ्या। यामध्ये बेसनाच्या गुठळ्या राहता कामा नये। कढईमध्ये तेल तापवून घ्या, त्यामध्येच जिरं आणि मोहरी टाका। नंतर लसूण घाला। ही रेसिपी करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। लसूण थोडं शिजलं की त्यामध्ये मिरची घाला। यामध्ये थोडा कढीपत्ता घाला आणि छान गोल्डन कलर येतपर्यंत शिजवून घ्या। कढीसाठी जे दह्याचं मिश्रण तयार केलं ते यामध्ये टाकूया। हे कढीगोळे गरम गरम भाकरीसोबत छान लागतात, नक्की ट्राय करा। यामध्ये पाणी ॲड करूया। ही कढी आपल्याला थोडी पातळ ठेवायची आहे, कारण शिजल्यानंतर ही घट्ट होणार। कढी शिजतपर्यंत आपण गोळे बनवून घेऊ। मी यांना कटलेटचा आकार देते। आपले पूर्ण गोळे तयार झालेत। कढीला छान अशी उकळी आलेली आहे। एक एक करून सर्व गोळे कढीमध्ये सोडूयात। आता याला आपण एकदा असं मिक्स करून घेऊ आणि कमी गॅसवर कढी घट्ट येतपर्यंत शिजू देऊ। आता यामध्ये कोथिंबीर टाकून सर्व करू। हे कढीगोळे हेल्दी आणि चवीला पण छान आहे। रेसिपी करून बघा आणि आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक यू।